उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत असं सांगतात की अजितदादांचा पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा पक्ष अमितभाई शहा यांचा पक्ष आहे। अहो संजय राऊत, तुमचा उबाटा गट हा राहुल गांधी यांचा पोट भाडेकरू झालाय, सोनिया गांधी यांचा पोट भाडेकरू झालाय। तुम्हाला इतर पक्षांवर बोलण्याचा अधिकार नाही। अजितदादांची राष्ट्रवादी ही ओरिजिनल राष्ट्रवादी आहे, एकनाथजी शिंदे यांची ओरिजिनल शिवसेना आहे। यावर महाराष्ट्रातील जनतेनं एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला शिक्कामोर्तब केलंय। तुमच्या उबाटा गटाचे वाताहत करण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला झालं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालं आणि महापालिकेच्या निवडणुकीत देखील तुम्हाला शून्यावर समाधान मानावं लागलंय। तुमचा पक्ष शून्यामध्ये हरवलेला आहे हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे कोण ओरिजिनल आहे, कोण डुप्लिकेट आहे याचा निकाल महाराष्ट्रातील जनतेनं वेळोवेळी लावलाय आणि तुमचा निकाल लावण्याचं काम देखील केलंय। तुम्ही राहुल गांधींचे पोट भाडेकरू आहात, सोनिया गांधींचे पोट भाडेकरू म्हणून तुमचा पक्ष चालवता हे देखील महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। सुनेत्राताई पवार दिल्लीत जाऊन वरिष्ठांना भेटतील, कारण त्या एनडीएच्या घटक पक्ष आहेत। संजय राऊत हे सातत्यानं राहुल गांधींची दलाली करण्याचं काम करतात, राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचं काम करतात। कशासाठी करतायत तर तुम्हाला खासदारकी मिळावी एवढ्याच आमिषापोटी सातत्यानं राहुल गांधींच्या चरणावर देऊन उबाटा गट अर्पण केलाय। सुनेत्राताई पवार महाराष्ट्रातल्या सक्षम आणि खंबीर नेतृत्व आहेत। अजितदादानंतर पक्ष चालवण्यासाठी त्या सक्षम आहेत। त्या दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची किंवा केंद्रीय नेत्यांची भेट घेत असतील तर संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय? रोज राहुल गांधींच्या दारात जाऊन उभं राहण्यापेक्षा महाराष्ट्रात स्वाभिमानानं राज्य करणं, स्वाभिमानानं उपमुख्यमंत्री पद चालवणं हे सुनेत्राताई पवार करतायत। आणि एक सदिच्छा भेट म्हणून, कर्टसी भेट म्हणून जर का दिल्लीत गेलात तर संजय राऊत नाक मुरडायचं काही कारण नाही। तुम्ही ज्या पद्धतीनं दिल्लीचं लागूलचालन करतात, ज्या पद्धतीनं राहुल गांधींची गुलामगिरी करतायत, सोनिया गांधींची दलाली करतायत, त्याबद्दल आधी थोडा विचार करा। चंद्रपूर महापालिकेमध्ये थोड्याच वेळात स्पष्ट होईल की सरकार कुणाचं येणार आहे, कशा पद्धतीनं गणित जुळणार आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या ठिकऱ्या उडाल्या, काँग्रेसचे अनेक गट एकमेकांमध्ये विभागले गेलेले आहेत, काँग्रेसला संख्याबळ देखील मिळालेलं नाही। उबाटा गटाची काय भूमिका येत असते ही देखील आपल्याला थोड्या वेळात कळेल। चंद्रपुरामध्ये अनेक सरप्राइजेस बघायला मिळतील। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा भारताचा झेंडा आणि भारताची मान अभिमानानं उंचावते। तुमच्यासारखं दहशतवाद्यांना जाऊन मिठ्या मारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत। राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेशामध्ये जातात तेव्हा देशविरोधी लोकांना मिठ्या मारण्याचं काम राहुल गांधींकडनं केलं जातं। राहुल गांधी सातत्यानं परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परदेशात जाऊन भारताचा तिरंगा ध्वज हे अभिमानानं फडकवतात, आपला झेंडा, भारताची मान अभिमानानं उंचावते। तुमच्यासारखं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालणं, दहशतवाद्यांची गळाभेट करणं, दहशतवाद्यांना रेड कार्पेट टाकणं हे काँग्रेसचं धोरण होतं। भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जेव्हा परदेशामध्ये ते जातात तेव्हा या देशासाठी इन्व्हेस्टमेंट येते, या देशासाठी द्विपक्षीय संबंध वाढतात, ऋणानुबंध वाढतात आणि त्यातून आपल्या भारताची मान उंचावते, देश पुढे जातो। संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करून, राहुल गांधींची गुलामी करून तुम्ही देशाची बदनामी करू नका। मोदीजींनी ट्रम्प पुढे गुडघे टेकण्याचा प्रश्नच येत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या करारामध्ये सुधारणा झाली आहे। जवळपास 50% टॅरिफ होतं ते घटून आम्ही 18% आणलंय। हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वामुळे झालंय। भारत आणि अमेरिका आज एकमेकांच्या बरोबर उभे आहेत।
याआधी जेव्हा भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा देशाची अर्थव्यवस्था 11व्या नंबरला होती, हे संजय राऊत विसरलेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांका आली, हे देखील संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व असल्यामुळे आपली अर्थव्यवस्था अधिक गतीने विकासाच्या दृष्टीनं पाऊल उचलते. संजय राऊत, तुम्हाला मात्र ते ध्यानात येणार नाही, कारण तुम्ही मोदी द्वेषाने पछाडलेले आहात, तुम्ही भाजप द्वेषाने पछाडलेले आहात. त्यामुळं तुम्हाला भारताच्या प्रगतीमध्ये देखील अधोगती दिसते, हे तुमचं दुर्दैव आहे. खरं तर राहुल गांधी लोकसभेमध्ये बसून लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं गोंधळ घालतात आणि संसदेमध्ये बसून देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, हे देखील देशाने बघितलेलं आहे. मनोज नरवणेंचं पुस्तक प्रकाशित झालेलं नसताना त्याचा संदर्भ देऊन देशाची बदनामी करण्याचं कटकारस्थान राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय. याला दुर्दैवानं संजय राऊत आणि उभाटा गट समर्थन देत आहेत. काँग्रेस कशा पद्धतीनं देशविरोधी भूमिका घेते, कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करते, हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. राहुल गांधींचा खरा देशद्रोह काय आहे तर आपल्या देशाची बदनामी करणं, आपल्या देशाला खाली मान घालायला लावणं, हा खरा देशद्रोह असतो. आणि ते देशद्रोह करण्याचं काम राहुल गांधींकडनं केलं जातंय, संजय राऊत यांच्याकडनं देखील केलं जातंय. जनतेनं राहुल गांधींवर अविश्वास ठराव लोकसभेच्या निवडणुकीला आणला. संजय राऊत महाविकास आघाडीच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचं काम जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महाराष्ट्राच्या जनतेनं तुमच्यावर अविश्वास दाखवलाय. महापालिकेच्या निवडणुकीत देखील जनतेनं तुमच्यावर अविश्वास दाखवलाय. त्यामुळे तुम्हाला ओम बिर्लाजींविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा अधिकार नाही. जनतेनं तुमच्या विरोधात अविश्वास दाखवलाय, जनतेला तुमच्यावर विश्वास उरला नाही, जनतेनं तुम्हाला नाकारलंय, जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय. ओम बिर्लाजी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची हिंमत असेल तर आणा. त्यावेळेला तुमच्या इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याशिवाय राहणार नाही. इंडी आघाडी देखील फुटलेली आहे, या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने लक्षात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाला मानतं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतं आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली ती शिकवण पुढे घेऊन जाण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिक करतो. संजय राऊत संविधानाची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं, संविधानाला पायदळी तोडवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं होतं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना संविधानाला पायदळी तोडवण्याचं काम तुम्ही केलं होतं. कशा पद्धतीने लोकांची घरं तोडली, कशा पद्धतीनं कंगना राणौतचं घर तोडलं होतं, कशा पद्धतीनं नारायण राणे साहेबांचं घर तोडलं होतं, बेकायदेशीरपणे नारायण राणेंना अटक केली होती, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे संविधानाच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये. संविधान श्रेष्ठ आहे, आम्हाला भागवत गीतेपेक्षा देखील संविधान श्रेष्ठ आहे, हे भारतीय जनता पार्टी मानते. देश हा संविधानावर चालतो, तुमच्यासारख्या बेताल विधानावर चालत नाही. आपल्या मातृभाषेवर प्रेम असणं याला काही चुकीचं नाही, परंतु मातृभाषेवर प्रेम दाखवत असताना दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं हे चुकीचं आहे. मोहनजी भागवत यांच्या वक्तव्याचा इतकाच अर्थ होता की आपण मातृभाषेवर प्रेम करावं, परंतु आपली मातृभाषा नाही इतर भाषेचा द्वेष करू नये. सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे. आपलं मराठीवर प्रेम असलंच पाहिजे, मराठीचा अभिमान असलाच पाहिजे, परंतु मराठीचं प्रेम आणि मराठीचा अभिमान असताना इतर भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही, हे देखील महत्त्वाचं आहे. माझं आपल्या माध्यमातून राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की आपण सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेत असता, परंतु
जेव्हा भाषेचा विषय येतो तेव्हा इतर भाषेचा द्वेष करू नका. मराठीवर प्रेम आमचं पण आहे, मराठीवर प्रेम तुमचं पण आहे, पण मराठीवर प्रेम करत असताना आपण इतर भाषेचा द्वेष करणार नाही, याचीही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. संविधान हे सर्व भाषा समान मानतं आणि सर्व भाषेचा आदर केला पाहिजे हे संविधानानं शिकवलंय. त्यामुळं कृपया आपण संविधानाचा आदर करून मराठीवर प्रेम कराच, पण इतर भाषेवर द्वेष करू नका. मोहनजी भागवत यांचं वक्तव्य त्या अर्थाने होतं, परंतु दुर्दैवानं राज ठाकरे यांच्याकडनं अशा पद्धतीनं मोहनजी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते. अशी टीका योग्य नाही. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.